विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं सर्व आमदारांना व्हीप जारी केलेला आहे। मात्र त्यावरून आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमध्ये राजकीय संघर्ष पेटलाय। ठाकरे समर्थक आमदार व्हीपला कोर्टात आव्हान देण्याच्या तयारीत आहे। खरं तर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं असून व्हीप विषयी कोर्टात युक्तिवादही करण्यात आलेला होता। व्हीप वरून दावे प्रतिदावे, शिंदे विरुद्ध ठाकरे सामना, अधिवेशनात कलगीतुरा। एकीकडे विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे। त्याला कारणीभूत ठरलाय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपल्या आमदारांना बजावलेला व्हीप। केंद्रीय निवडणूक आयोगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला। त्यामुळे आता शिवसेनेनं ठाकरे पक्षाच्या आमदारांनाही व्हीप बजावला आहे। हा आता एकत्र बसावं लागेल असं माझं मत आहे। मला अजून मी विधिमंडळामध्ये गेलेलो नाही किंवा त्यांच्याशी चर्चा केलेली नाही, परंतु व्हीपचा जो मुद्दा आहे त्याचा बाऊ करण्यामध्ये काही अर्थ नाही। व्हीप हा फक्त उपस्थितीसाठी दिलेला आहे आणि 2 आठवडे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे कोणावरही कारवाई होणार नाही, हे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत। शिवसेनेनं ठाकरे समर्थक आमदारांना व्हीप बजावल्यामुळे त्यावरून राजकारण सुरू झाले। शिवसेनेच्या व्हीपला कोर्टात आव्हान देणार असल्याचं ठाकरे समर्थक आमदारांकडून सांगितलं जात आहे। आम्हाला अजूनही कोणालाही व्हीप प्राप्त झालेलं नाहीये आणि सुप्रीम कोर्टासमोर त्यांच्या वकिलाने आम्ही व्हीप बजावणार नाही असं सांगितलं असताना देखील जर त्याने व्हीप बजावला तर पुन्हा आम्ही सुप्रीम कोर्टासमोर जाऊ। खरं तर केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेविषयी दिलेल्या निर्णयाला उद्धव ठाकरेंच्या पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय। त्या प्रकरणावर सुनावणी सुरू असून व्हीपचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता। व्हीप नेहमीच्या प्रोसिजर प्रमाणे बजावलेला आहे। जर त्यांनी उल्लंघन केलं तर काय करायचं, तर आम्ही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये स्पष्ट केलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचे पुढचे आदेश येईपर्यंत, पुढची सुनवाई होईपर्यंत आम्ही जरी त्यांनी काही व्हीपचं उल्लंघन केलं तरी कारवाई करणार नाही, हे आम्ही माननीय सुप्रीम कोर्टाला सांगितलेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधवांनी शिवसेनेच्या व्हीपची खिल्ली उडवली आहे। मुख्यमंत्रीपद गेलं, 40 आमदार गेले, 13 खासदार गेले, आमच्यावर खोट्या नाट्या केसेस झाल्या, माझं घर जाळण्याचा प्रयत्न झाला, आमची संरक्षणं काढली, अशा गोष्टीला आम्ही घाबरलो नाही। तर ह्या व्हीपची काय तुम्ही सातत्यानं व्हीप सांगताय, असे काही व्हीप आम्ही बघितले गेले। शिवसेनेनं उद्धव ठाकरे समर्थक आमदारांना व्हीप बजावला असला तरी कोर्टाच्या निकालापर्यंत कोणतीही कारवाई करणार नसल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलंय। पण व्हीप वरून दोन्ही बाजूनं दावे प्रतिदाव्यांचा सिलसिला सुरू झालेला आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।